16/6/2025 डिस्कळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी गोरख तुकाराम देवकर हे 58 वर्षाच्या वयोवृद्धची या ठिकाणी ॲक्सिडेंट झालं असं मोहोळ पोलीस स्टेशनमधून यांना सांगण्यात आलं आणि त्या पद्धतीचा तसा गुन्हा नोंद केला। परंतु या ठिकाणी हा अपघात नसून हा एक घात आहे असं यांचं म्हणणं आहे। कारण त्यांच्या बऱ्याच काही कागदपत्रामध्ये जे काय पोलीस पंचनामा केला आहे, जो काय तपास केला आहे तो योग्य पद्धतीचं केले नाही आणि हा विनोदची सह्या डुप्लिकेट आहेत। जे सिग्नेचर असते ते सही असते ती सही पूर्णपणे डुप्लिकेट आहे असं दिसून येत आहे। माननीय ग्रामीणचे SP साहेब यांना आमची विनंती आहे की हा जो प्रकार आहे या प्रकाराची सखोल चौकशी करून हा जे काही घटना घडली आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। कारण या ठिकाणी ह्याच्या अगोदर यांच्या शेतीचा काहीतरी वाद होता आणि त्या वादाच्या ह्याच्यातून हा घात झालेला आहे असं यांचं म्हणणं आहे। परंतु पोलीस प्रशासनाला राजकीय दबाव येत असल्यामुळं त्या ठिकाणी पोलीस कारवाई करत नाही, यांना उडवाउडीचे उत्तर देते। आज जवळपास 2 महिने झाले की वारी चालू आहे पंढरपूरची, आम्हाला तपास करायला वेळ लागेल, हे करेल, असं काय यांना प्रश्नाची उत्तरे वगैरे देऊन दिवस ढकलत नेली आणि ज्यावेळी हे जाऊन बसले की बाबा काय झाले नेमकं आम्हालाही सांगा, तर हा अपघात आहे असं सांगतात। परंतु यांचं म्हणणं आहे, यांच्या परिवाराचं म्हणणं आहे हे अपघात नसून घात आहे, तरी ह्याची सखोल चौकशी करण्यात यावी। अन्यायता युवा भीमसेना सामाजिक संघटना व इतर संघटना यांच्या पाठीशी राहून या ठिकाणी न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। नाव विनोद गोरख देवकर, राहणार डिस्कळ तालुका मोहोळ। माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट 16/6/2025 रोजी झाला असे पोलीस नोंद आहे, परंतु ती पोलीस नोंद नसून तो घातपात आहे। मी SP साहेबांकडे तसा अर्ज पण केला होता, पण त्या अर्जाची काही SP साहेबांनी दखल घेतली नाही। मोहोळ पोलीस स्टेशनला गेलो, त्यांनी पण काही दखल घेतली नाही। सदर पोलीस स्टेशन हे उडवउडीची उत्तरं देत आहेत। त्या अनुषंगाने मी आज आमरण उपोषण करीत आहे, तरी मला न्याय भेटावा आणि माझ्या वडिलांना न्याय भेटावा। अध्यक्ष तुम्ही बोलावे। ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच DD दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।